अकोलेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात, राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कारांचेही वितरण. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी इंदोरी फाटा येथील मातोश्री लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 10वी, 12वी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण सेवकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस तथा दैनिक समर्थक गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून थोर समाजसेवक व NKT ट्रस्टचे अध्यक्ष शेठ नानजीभाई खेमजीभाई ठक्कर, कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर फाफाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या पुष्पाताई लहामटे, महिला आघाडी प्रमुख नीताताई आवारी, समाजसेवक राजेंद्र पांडे, प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाजीराव फराटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल राहणे, प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता मेहत्रे, सामाजिक कार्यकर्ते बिरबल वागचौरे, सौ परिघा विश्वासराव आरोटे, सुनील धुमाळ, अनिल राहणे, पत्रकार संघाचे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सचिन खरात, कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सचिव हरिभाऊ फाफाळे, अकोले शहराध्यक्ष सुनील शेणकर, हल्लाविरोधी समितीचे अध्यक्ष शंकर संगारे, सहसचिव सचिन दगड, हरिभाऊ आवारी, जगन्नाथ आहेर, ललित मुतडक, गणेश रेवगडे, तालुका संपर्क प्रमुख संजय गायकर, सुनील आरोटे, संजय फुलसुंदर, अक्षय आभाळे, राजेंद्र राठोड, सुरेश देशमुख, दत्ता हासे, प्रवीण धुमाळ, राजेंद्र मालुसकर, शांताराम सोनवणे, गणेश आवरी, सुरेश देशमुख, विजय शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, पत्रकार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि आश्रमशाळांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन करत सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिक्षण महर्षी राघव सावळेराम जाधव यांना प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विजय धुंदा कातडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, जगन्नाथ एकनाथ जाधव, संजय बाबूराव किरडे आणि प्रल्हाद भिवसेन नेहे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, तर दिव्यांग क्रीडा शिक्षक पुरस्कार कैलास सखाराम कोते यांना देऊन सन्मानित करण्यात आले. अनिल रहाणे व सचिन लगड यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर अध्यक्ष सूचना हरिभाऊ फाफाळे यांनी मांडल्या. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक, सर्टिफिकेट व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अशोकराव उगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. अकोले तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान या दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा अकोले तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला. आवाज सह्याद्रीसाकरिता संपादक शुभम फाफाळे, अकोले, अहिल्यानगर. पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यांचं मी पत्रकार संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं वास्तव करतो. या पत्रकार संघाचे व्याप्ती सांगत असतो.
महाराष्ट्रासह इतर 4 राज्यात नवे आता देशभर हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि त्याचे सभासद पोहोचलेले आहेत. खरं तर पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात अतिशय भरीव असं योगदान या समाजासाठी पत्रकार संघाने दिलं. पत्रकारांचेच नव्हे तर समाजातील सर्व घटकांचे प्रश्न सोडवण्याचं काम हा पत्रकार संघ नेहमी करत असतो. पत्रकार संघाने केलेल्या कार्याची यादी खूप मोठी आहे. तरी सुद्धा आजचा हा फक्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आणि तालुक्यातील जे मुख्याध्यापक आहेत ज्यांचा निकाल 100% लागलेला आहे या शाळांचा, त्या मुख्याध्यापकांचाही गौरव या ठिकाणी संपन्न होतोय. दरवर्षी आपण सर्वजण या पत्रकार संघाच्या या गुणवंत गौरव सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवून जो पत्रकार संघावर आपला विश्वास आहे तो ठेवत असतात. याही वर्षी आपण उपस्थित आहात. कार्यक्रम अतिशय देखणा दरवर्षी होत असतो. याही वर्षी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याची, त्यांना शाबासकीची थाप देण्याची संधी आपण या पत्रकार संघाला दिली, म्हणून सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. गुरुदेव महेश्वराकडून साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 25 वर्षापासून आम्ही या तालुक्यातील इयत्ता 10वी 12वी मध्ये प्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप उपक्रम आज दिनांक 2/7/2026 रोजी या मातोश्री मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती लाभली, ज्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, ते असे थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि ज्यांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये दातृत्व, कर्तृत्व आणि 365 दिवस 24 तास दानधर्म जे ज्यांच्या दारातून सुरू असतो ते शेख नांदीबाई खिंडीबाई ठक्कर खानावाला ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबरोबर आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वी आपण ज्यांची तारीख घेतली होती आणि विद्यार्थ्यांना खरं मार्गदर्शन ज्यांचं पाहिजे होतं, कारण ज्यांनी सदरक्षणाय फलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला गेले 2 प्रकरण उघडकीस आणले. जे खराब नावाचं प्रकरण आणि नंतर गडगे नावाचं प्रकरण ज्या भूमिपुत्राने ज्या उघडकीस आणलं होतं ते सोमनाथजी वाकचौर साहेब येणार होते, मात्र SP साहेबांच्या मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाही. मात्र असे दुसरे डॅशिंग कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीरामपूर विभागीय उपाधीक्षक यांना साथ देणारे, त्यांच्या कर्तृत्वातून हे दोन्ही प्रकारे त्यांना साथ दिली ते उपस्थित राहिलेले माननीय DYSP साहेब कुणालजी सोनवणे साहेब याकडे उपस्थित राहिले, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर पत्रकार संघात काम करणारे आमचे नवनाथजी जाधव, त्याचबरोबर आमचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव माननीय अनिलजी राणे काका, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे कोल्हापूरचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीरावजी फराटे, आमच्या पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोकजी उगले, त्याचबरोबर आमच्या पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ फापाळे, त्याचबरोबर माझ्याबरोबर काम करणारे सर्व ज्ञानवंत, बुद्धिमंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे सर्व पत्रकार बांधव आणि खरं तर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून मला साथ देणारे आम्ही सर्व हाडाचे पत्रकार आणि माझ्या तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्या आशीर्वादाने आम्ही हा उपक्रम या ठिकाणी घेत असतो. या कार्यक्रमासाठी आपण तालुक्यातील 90 माध्यमिक विद्यालय, 32 बेसिक आश्रमशाळा, त्याचबरोबर उच्च माध्यमिक 12, त्याचबरोबर नर्सिंग, MPSC, UPSC यामध्ये ज्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं अशा सर्व गुणवंतांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. खरं तर कार्यक्रम दरवर्षी आपण टायमिंग देतो, पण आपण आपल्या कार्यक्रमामध्ये एक रूपरेषा ठेवलेली आहे. आपण पहिल्यांदा आल्यानंतर विद्यार्थ्यांना भोजन देण्याचं काम करतो. पहिलं जेवण दिल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करत असतो. खरं तर प्रत्येक आईवडिलाला एक मुलगा आणि एक मुलगी असल्यामुळे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं
का माझ्या मुलाने यश संपादन केल्यानंतर त्या मुलाचा सत्कार सन्मान सोहळा म्हणून हे प्रत्येक आईवडिलाला आनंद वाटतो आणि ते करण्याचं भाग्य आमच्या राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळालं. खरं तर मी राज्य पत्रकार संघाचा राज्य सेक्रेटरी असताना संपूर्ण राज्यभरामध्ये हा उपक्रम सुरू असतो. ज्या ठिकाणी काय द्यायचं आहे ते देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून देत असतो आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान करतो ते उद्याचे आदर्श भारताचे नागरिक ठराल आणि त्यांच्याकडून देखील असेच उपक्रम व्हावे हीच आमची अपेक्षा आहे. खरं तर आज राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे, ज्यांनी आपल्या वर्षभरामध्ये आपल्या शालेय कामकाजामध्ये मोठं ज्ञानाचं कार्य केलं, शिष्यवृत्तीमध्ये जे विद्यार्थी घडवले, माझ्या आदिवासी भागातील विद्यार्थी असो, सॉरी आदिवासी शब्द घेतल्यानंतर राग मानू नये, पण असे विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, अशा निवडक आश्रमशाळा असेल, माध्यमिक विद्यालय असेल, उच्च माध्यमिक विद्यालय असेल, अशा गुणवंतांचा सन्मान सोहळा त्यांना राज्य पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्या शाळांमध्ये 100% मुख्याध्यापकांनी निकाल यशस्वी केले त्या मुख्याध्यापकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. त्याचबरोबर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्या अकोले असन, संगमेर असन आणि संपूर्ण भागामध्ये त्या काळामध्ये आज जरी ते तब्येत त्यांना साथ देत नसली तरी त्यांनी शिक्षणाची दारं ग्रामीण भागात उघडली. पाडोशी असेल, तिरुंगण असेल, पांढरे असेल, सावरगाव गुन्हे असेल, या भागामध्ये ज्यांनी शैक्षणिक संकुल सुरू केली. आजही हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि खरं तर हे काम करत असताना शेवटी त्या माणसाच्या पाठीवर थाप देण्याचं काम आम्हाला राज्य पत्रकार संघाला करायचं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असे राघू सावरराम दादा जाधव यांना आपण या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. मी सर्व शिक्षकांना राघू सावरराम दादा जाधव नाव सर्वांना परिचित आहे आणि त्यांनी त्यांच्या भागात केलेलं कार्य, आमच्या भागात केलेलं कार्य आजही त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे योगदान देत आहे. आणि खरं तर आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही देखील देणारे पत्रकार आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाही, ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. कारण मी ज्यांच्या माध्यमातून काम करत असतो ते नांदीबाई खंजीबाई ठक्कर खानावाला. अनेक जणांना मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, सेट भरपूर माल आहे. नांदीबाई खंजीबाई ठक्कर खानावाला यांच्याकडे इतका माल आहे का तो संपू शकत नाही, पण ती घेण्याची कला अजूनही कुणाला अवगत नाही. ती कला मला अवगत झाली. जर काही मिळवायचं असेल तर एका चक्करमध्ये काहीच मिळत नाही. ते शेतकून मिळवायचं जर असेल तर शेत सुद्धा परीक्षा भरतात आणि जर मला म्हणतात शेठ आले, शेठ बोलले, शेठ निघून गेले. विषय तसा नाही. नांदीबाई खंजीबाई ठक्कर खानावाला यांना कोणीच एवढं लुटलं नसेल एवढं मी त्यांना लुटलेलं आहे. मी जिथं मागत तिथं त्यांनी मला कधी नाही म्हणलं नाही. अनेक शाळांना फरची लागत असेल, अनेक शाळांना जिथं वाढणारी मुलीचे प्रकार घडले तिथं मी त्यांच्या माध्यमातून आर्थिक पैसे सुद्धा देण्याचं काम केलं. अनेक शाळांना फरची देण्यासाठी सुद्धा मी अग्रभागी राहिलो. मग तो निकष काय असेल तुम्हाला निकष माहीत नसतो, मग त्या निकषानंतर तुम्ही नाराज होता. पण त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलं असेल. कोरोना काळामध्येच असेल, मध्ये आपत्ती आली मागच्या वर्षी, त्यावेळेस सुद्धा आम्ही मराठवाड्यामध्ये किराणा साहित्य वाटप केलं असेल. असं काम करत असताना त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक देशांमध्ये मला जाण्याची त्यांच्याबरोबर संधी मिळाली आणि म्हणून मी अशा माणसाला या व्यासपीठावर काय आणत असतो, तुम्ही देखील त्यांच्याकडून फायदा करून घेतला पाहिजे. कारण ते देणारे आहे. फक्त तुम्ही जो पाठपुरावा करता तो पाठपुरावा तुम्ही थेट करत चला. नो एजंट थेट कनेक्शन. त्यांना कोणत्याही एजंटची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट जा. असा कोणताही माणूस नाही, असा कोणताही माणूस नाही का त्याला त्यांच्या दारातून मागे यावं लागतं. 365 दिवस 24 तास त्यांच्या तिथे गेल्यानंतर ते कुणालाही माघारी पाठवत नाही. खरं तर या कार्यक्रमासाठी अकोले तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनीलजी धुमाळ सर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यावं. असा हा उपक्रम आम्ही घेत असतो आणि परमेश्वराला मी एकच विनंती करेन, आम्हाला अजून 50 वर्ष असा काम करण्याचं भाग्य मिळो. कारण मी जो तुमच्या समोर उभा आहे तो फक्त एका शिक्षकामध्ये उभा राहिलो. कारण
मला देखील एका शिक्षकाने घडवलं आणि त्या शिक्षकाने अनेक विद्यार्थी घडवले आणि ते करत असताना त्या शिक्षकाचं दिलेलं दान ते इतर विद्यार्थ्यांना कसं देता येईल यासाठी आम्ही देखील वया असेल, दप्तर असेल, सतरंजी असेल, मुलांना जर सतरंजी असेल जे शाळेसाठी देता येईल ते देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि NTV ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. भविष्य काळात देखील हे काम असंच पुढे चालू राहील की सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व बनलेले पालक, विद्यार्थी, पत्रकार बांधव आणि नागरिक सर्वांना नमस्कार. आज खरं तर अतिशय अभिमानाचा दिवस आहे. सर्व पालकांसाठी, सर्व शिक्षकांसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी की वर्षभर जी आपण मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फलित म्हणून आपला गौरव होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे त्यांचा गौरव होतोय आणि त्याचबरोबर या गुणवत्तेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलीच, पण त्याच मागे शिक्षकांची पण तेवढीच मेहनत असते. तर त्या अशा शिक्षकांचा आणि मुख्याध्यापक सरांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यासाठी अतिशय हा अभिमानाचा दिवस आहे. याच निमित्ताने जे विद्यार्थी ज्यांनी गुणवत्ता सिद्ध केली तर त्यांचा सन्मान होतो. तर हा सन्मान होतानाच काही असे आता विद्यार्थी शाळेमध्ये असतात की प्रत्येकाला स्पर्धेमध्ये यश मिळत नाही. तर हे यश जे आहे ते यश जर समजा आपल्याला मिळालं आपल्या मेहनतीमुळे तर नम्रतेने ते स्वीकारलं पाहिजे आणि अपयश जर आलं तर तेवढ्याच धैर्याने त्याला सामोरं गेलं पाहिजे. तर हेच आजच्या आपल्या जीवनाचं, भविष्याचं आपल्या घडवायचं असेल तर आपण हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. समजा तर आज वास्तविक आमचे ॲडिशनल सर वागचौरे सर येणार होते, पण त्यांना नगरमध्ये त्यांची एक स्वतःची मीटिंग लागली. त्यामुळे सर मला बोलले अतिशय चांगला कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आहे, त्यामुळे तू नक्कीच तिथे जाऊन ये. त्यामुळे मी थोडा यायला उशीर झाला. एक पोलीस स्टेशनला तिथे थोडा वेळ बसलो. तर पोलीस स्टेशनला बसल्यावर तुम्हाला माहिती आहे तिथे काही लोक यायचे थांबत नाही. ते एक लोक करत वेळ झाला, त्यामुळे थोडा उशीर झाला, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. तरी एक विद्यार्थी मित्र सगळे इथे बसलेले आहेत. तर माझी एक शाळेची आठवण तुम्हाला सांगतो. आमची अशी शाळा होती, नगरपालिकेची शाळा होती, पण शाळा जरी छोटी असली, वर्ग फक्त 4 होते. प्राथमिक शाळा जी असते 1ली ते 4थीपर्यंतचे वर्ग होते, नंतर ते वाढले 7वीपर्यंत झाले. पण ते जे शिक्षक होते अतिशय मेहनत घेणारे होते. त्यांचा कटाक्ष होता की सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करावा, आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावं. त्यांनी मेहनत घेतली आमच्यावर आणि जवळपास आमच्या जो तो वर्ग आहे जवळपास सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काही करत आहेत. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांनी की आपले जे शिक्षक आहेत त्यांच्याविषयी आपण नेहमीच कृतज्ञ राहायला पाहिजे. आणि सर्व विद्यार्थी मित्र जमलेले आहेत. तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कुठली गोष्ट सगळ्यात पहिली आवश्यक आहे, कोण सांगेल? समजा आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला मोठं काहीतरी व्हायचं आहे, सगळ्यात 3 गोष्टी लागतात त्यासाठी, बेसिक गोष्टी. ते बरेचसे मोठे सुद्धा मुलं आहेत, 8वी 10वीचे विद्यार्थी आहेत. स्वप्न असतं ना, स्वप्न मला काय व्हायचं आहे, बरोबर ना? वैभव सूर्यवंशी माहिती सरांना? बघा लगेच हो सगळ्यांचा. आता वैभव त्याचं वय काय असेल? किती लोकांचं आपलं आहे 15 वर्ष व्हायचे, तर 12 वर्ष किती आहेत? बरेचसे आहे. तो प्रॅक्टिस किती वर्षापासून करायचा वैभव? त्यांनी काय पाहिलं? स्वप्न पाहिलं ना की मला काय व्हायचंय. त्या दृष्टीने त्यांनी काय चालू केली? मेहनत. तर दुसरा आपला आहे आवश्यक गोष्ट की कष्ट करण्याची तयारी. समजा एखादं स्वप्न आपण बघितलं तर त्या दृष्टीने आपल्याला कष्ट पण केले पाहिजे. असं आहे का आपण स्वप्न बघितलं लगेच देव येणार आपलं स्वप्न पूर्ण करणार? असं माझा हरित देईल खटल्यावर, असं होत नाही, बरोबर ना?
दृष्टीनं बघितलं तर आपल्याला त्या दृष्टीने आपण मेहनत पण आपण तयारी घेतली पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट केले तरच आपलं ते ध्येय आपलं पूर्ण होऊ शकतं. आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे आपल्या आई वडिलांचे आणि गुरुजनांचे आशीर्वाद. बरोबर ना? जर तुम्ही आपल्या आई वडिलांचं ऐकलं, शिक्षकांचं ऐकलं, तर निश्चितच आपल्या आई वडील शिक्षक आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि आपलं भलं व्हावं हीच आपल्या आई वडिलांची, शिक्षकांची, गुरुजनांची इच्छा असते. त्यामुळे आजकाल काय झालंय, जरा काय विद्यार्थी आपले वडील ओरडले किंवा शिक्षक ओरडले लगेच बसून बसायचं, आई वडिलांची बोलायचं नाही, शिक्षकांची तक्रार करायची. तर असे प्रकार काही वेळा होतात. तर तुमचं सगळ्यांचं हेच सांगणं आहे की जे आपले विद्यार्थी, आपले पालक ओरडतात, आपले जे शिक्षक ओरडतात ते आपल्या चांगल्यासाठी ओरडतात, आपलं भविष्य चांगलं व्हावं म्हणून. त्यामुळे ते कधीही आपण सकारात्मक घ्यायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी आपण 100% आपल्या ध्येयाप्रती आपण पोहोचू शकू. आणि आता चौथी गोष्ट याच्यामध्ये आपले ऍड होते ती म्हणजे अशी की व्यसनांपासून आपण दूर राहायचं आहे. आजकाल काय झालंय की सोशल मीडियाचा अतिरेक झाला, सगळ्यांकडे मोबाईल आलेले आहे. त्यामुळे तुम्ही बघत असाल, त्यामुळे कुठल्याही प्रकारे किती आपल्याला प्रलोभन वाटलं, काय वाटलं, बरेचसे मुलं तर तुम्ही आता 12-13 वर्षाच्या पुढे दिसत आहेत, तर कुठल्याही प्रकारे आपण व्यसनाच्या नादी लागायचं नाही. जो व्यसनाच्या नादी लागला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे लक्षात घ्या. तुमच्याही बरेचसे जुने जाते लोक तुम्हाला सांगतील, आजोबा सांगतील, आई वडील सांगतील, व्यसन करू नका, कुठल्या प्रकारे करू नका. पहिले आपण सांगायचो की आता एखादा मुलगा झाला 17-18 वर्षाचा तेव्हा आपण सांगायचो की बाबा असंच आहे. पण आजकाल काय झालंय, मुलं झाली हुशार. बरोबर ना? हे सगळं माहितीचं युग आहे. सगळ्यांना आपल्याला लवकर माहिती मिळते की काय काय गोष्टी कशा घडतात. त्यामुळे आपल्याला लवकरच हे प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्यामुळे यशस्वीतेच्या दृष्टीने ही चौथी गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारे आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपण व्यसनांपासून दूर राहायचं आहे. तर निश्चितपणे आपण जे आपलं ध्येय ठरवलेलं आहे ते आपण पूर्ण करू. इथे सर्व आपले गुणवंत विद्यार्थी आहेत आज आलेले, तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय ठरवावं आणि त्या ध्येयाप्रती कटिबद्ध राहून आपली पुढची वाटचाल करावी. आणि या वाटचालीसाठी मी आज आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक सर इथे जमलेले आहेत त्यांना देखील त्यांच्या कार्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भगवान, जय भगवान. महाराष्ट्र पत्रकार संघ जवळजवळ आपले 27,000 मेंबर आहे, 27,000. कारण पुरा महाराष्ट्रात मी फिरत असतो, सगळीकडे आपल्या गावाकडचे मेंबर आहे. मी आवाजून त्यांना बोलवत असतो कार्यक्रमामध्ये आणि आवाजून ते येत असतात. त्याचे सरचिटणीस आपले डॉक्टर विश्वासराव, आता जे गोष्ट केली ते सत्य सांगितलं आहे. कारण त्याला असंच जमत नाही. नाही तर पत्रकार लोक काय विचार करायचे, जाऊ त्याला आपलं काय करत आहे, त्याला सांगायची गरज काय आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याकडे DYSP आहे कुणाल भाऊ, तिथे बसले होते, आता इथे बसले. बघा तुम्ही पण तिकडे बसले, तुम्ही उद्या इथे बसणार, ध्यान ठेवा. इथे बसण्यासाठी काय करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. भरपूर चांगला मार्गदर्शन केला आहे, भरपूर मेहनत करा. त्यासाठी मी सांगत होतो, मातृदेवो भव, इथे एकच आहे, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. सर्व इथे काय आहे, विद्यार्थ्यांनी जेवढी मेहनत केली तेवढा यश मिळतो. यश कोणी देऊ शकत नाही, देव पण देऊ शकत नाही. यश आपल्या कारण देऊ शकत नाही. सरनी सांगितलं ना, मला जे यश मिळालं ते भारतात कोणाला नाही मिळालं. आज भारत सर्व पैशासाठी खाऊ खाऊ करतो, द्या 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 द्या. मी दुनियाला सांगतो घ्या 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 घ्या, कारण आपले पैसे नाही द्यायचे आहे. देवाने दिले, आपण करण केला, म्हणून मेहनत केली म्हणून मिळालं. तुम्हाला पण मिळेल, पण मेहनत करायला पाहिजे. आज पुरुषार्थ कमी झाला आहे. हा, मुलीच्या पुरुषार्थ भरपूर आहे, कारण माझ्याकडे 90,000 मुली आहे. पण मुले काय करते, मोबाईलमध्ये टाइम वेस्ट करते. काय ध्यान ठेवा, जर खरा विद्यार्थी व्हायचा असला, इथे बसायचा असला, कमिशनर व्हायचा असला, कलेक्टर, भरपूर कलेक्टर तुमच्या अहमदनगरमध्ये यांनी कवडे माझे विद्यार्थी होते. एक वेळा मी कुठेतरी कार्यक्रम झाला होतो, बाल उभे होते. लोकांनी सांगितलं तुम्ही स्टेजवर या, नाही पण ते नंदीबाई आला आणि त्याच्यानंतर त्या स्टेजवर आल्या. म्हणजे किती कलेक्टर सत्ता माणूस किती मान देते आपल्याला, का म्हणून देते, कर्मापूर देते. मला तोंड बघून नाही देत. पण तुम्हाला पण असा
कर्म असे केले आणि पुरुषार्थ असे केले तर आई वडिलांचं नाव उंचवतो, शाळेचं आमचं नाव उंचवतो. आज भारतामध्ये आपले 60-70 कलेक्टर आहे, पोलीस कमिशनर आहे, CM 300 आहे, डॉक्टर 300 आहे. विदेशमध्ये 15,000 पासून जास्त विद्यार्थी आहेत. परवा मला पुण्याला गाव की तुम्ही गावकरी पेपर तुमचा आहे का? रोज येते तुमच्या बातमी. माझी बातमी नाही, माझी एक कर्माची बातमी आहे. मी कर्म करायला जातो, घरी बसत आहे एक दिवस. माझी वय 85, 85 विचार करा तुम्ही. काल कुठे होतो? परवा नाशिकला होतो, काल कोपरगावला होतो, त्याच्यानंतर राजगुरुनगरला गेलो, त्याच्यानंतर लोणावळ्याला गेलो, त्याच्यानंतर ठाण्याला गेलो. परत आज सकाळी गेलो तुमच्या सर्वांच्या दर्शनासाठी. मुलामध्ये देव असतो, काय ध्यान ठेवा. पण देव कुठे राहणार? मोबाईल न वापरणार. कुठला व्यसन केला तर देव राहत नाही, फार ध्यान ठेवा. विद्यार्थ्यांनी कुठला व्यसन नाही झाला पाहिजे. आम्ही गुजरातला 4 दिवसापूर्वी पाकिस्तान निवडणूक होतो तेव्हा 90 लोकांनी मावा सोडला, गुटखा सोडला, ते पण महिलांनी. त्याच्यामध्ये 75-80 महिला होती. गुटखा पुढे माझ्या समोर ठेवणार, मंदिराचा उद्गार राहिला होता. तर सांगायचा माझा उद्देश आहे, शिक्षण घ्या. सरस्वती मोठी बहीण लक्ष्मीनाथ म्हणजे व्यासपीठावर भरपूर पाहुणे आलेले आहेत. सरस्वती मोठी बहीण लक्ष्मीनाथ. सरस्वती आली की लक्ष्मी त्याच्यावर आली. आता हिला पुढे हात लावायला लागणार नाही. आमच्या पत्रकाराला विश्वास लावला पुढे अख्खा भारतात मी फिरतो ते माझ्याबरोबर, विदेशमध्ये पण देते काही नाही काय देते. परवा पण मी राहता गेलो होतो शिर्डीच्या बाजूला, मंदिराचे काम चालू होतं राजातील. त्याच्या 8 दिवस पूर्वी गेलो होतो मी भोपाळला, एक मंदिराच्या पाठवणच्या मंदिराला 10 कोटी बासमती दिले. एवढं तुम्हाला द्यायचे गरज नाही, आपल्या मंदिरात कसं भरपूर आहे. त्याने बोला बाबा मी महाराष्ट्रातून आलो आहे, मला द्यायला पाहिजे. 10 कोटी बासमती, 15,000 लोक होते. तर सांगायचं येणाऱ्याच्या तोटा नाही, भारतात फिरणाऱ्या तोटा. मी तुम्हाला सगळीकडे आव्हान करतो, इथे तुमच्याकडे आव्हान करत नाही. आता भारतात जाऊन आव्हान करतो, गिराक पाठवा माझ्याकडे. घेणारे देणारे नाही. काही लोक सांगते 100 सिया द्यायचे, म्हणजे सिया नको, कुत्रा मिळायला पाहिजे मला. आपली व्यवस्था द्यायची म्हणून काय करतो? विश्वासावर उद्गार केला. एसीची व्यवस्था आहे, कुत्रा मिळाली रोज 200 येते आणि कायमसाठी 280 मध्ये आहे. कारण त्यामध्ये पण देव आहे, पण त्याला पण दुःख पुढे का आपण दरवाजावर आला तर दिला का ठीक आहे, 2 मिनिटात पडून द्या. माणूस नाही पडणार, पण कुत्रा पडून द्या, त्याला कळे आपल्या जास्त म्हणून खास ध्यान. सरस्वती मोठी वेळ लक्ष्मी लहान आहे. एवढी सरस्वती घ्यायची, एवढी शक्ती वाढेल. इकडे बसतात, इकडे बसतात. मी पण तिकडे बसतो एक दिवस, विद्यार्थी होतो, आता इकडे बसतो. हे देवाची कृपा आणि मेहनत सुद्धा काय फळ मिळत नाही. प्रिन्सिपाल शिक्षक तो शिकवते, पण त्याच्याबरोबर आपल्याला पण तेवढा मनन केला पाहिजे. घरात आले आई वडिलांना नमस्कार करा, रोज नमस्कार करा, काय नुकसान नाही. गेले शाळेपासून तिथे पण नमस्कार करा आणि आमच्या आचार्याला पण नमस्कार करा, काय नुकसान नाही त्यांच्याकडे. जेवढे नमतो तेवढे देवाला जास्त गमत असते. खास तेव्हा आई वडील देवापासून मोठे आहे. आई वडील मुलं मी इथे आहे, आमचे निवास कुणाल साहेब हे सगळे आहे. आई वडील मोठे आहे, त्याला कधी दुखू नका. त्याला दुखू नये तुम्ही कलेक्टर झाले, तुमची किंमत 0 मी समजतो. माझे सगळे एअरपोर्टवर सगळे मोठे मोठे विद्यार्थी नाव कमवलेले आहे. आणि त्या एअरपोर्टचं मॅनेजर कस्टमर अधिकारी नेपाळला जायचा होता, तो कस्टमर अधिकारी काय बसली होती पेड सूट घालून वरती आणि आम्हाला चेक करते नांदीबाईची थांबवर खाली उतरली पाया करे बसली. बोला बाबा आपने बहुत मुझे मारा है. क्यों? बोला तो आपकी विद्यार्थी नहीं, मुझे अभिमान आया कि कस्टमर अधिकारी नेपाल में जाने के लिए सही करती है, वो नीचे बैठ गए. तो मैं तो व्हीलचेअर में कैसा करता होता. मला मॅनेजर सांगितलं घेऊन जावं बाबा, कसा चालू लई लांब आहे. तो घेतला. म्हणजे सांगायचा उद्देश एक शक्ती आहे माझी. विद्यार्थ्याला शिकवतो, मला शक्ती मिळते, भक्ती मिळते. जिथे जातो तिकडे माझे विद्यार्थी आणि जिथे जातो तिथे मला कोणी पण भेटते. आमच्या गावात तुम्ही या, आमच्या गावात तुम्ही या. आणि मी आता भारतात फिरत असतो. महिन्यात आज 2 दिवस 3 दिवस 4 दिवस राहतो आणि फोन करून आलो तुला भेटतो. असं कधी समजू नका की मी राहत नाही. राहत नसतात जेव्हा लोकांना बोलवतो तेव्हा मी काय करतो. नाही ते हेलिकॉप्टरमध्ये मी फिरतो, मोटरसायकलमध्ये फिरतो, मोठी गाड्या करा त्याच्यामध्ये फिरतो. पण ज्याला वेळ दिली असेल तर चक्कर मारायला नाही सांगणार, कारण मजबूरीचा लाभ नाही घ्यायचा. त्यांच्या तर आमचे
आरोग्य सर एवढी मेहनत करते रात्र दिवस माझ्याबरोबर भरपूर फिरते. त्यांच्याकडे तुम्ही गेले तरी तुम्ही परत येणार नाही, मी खात्री सांगतो. माझ्या प्रपोजल तिथे दिला तर चालतं, कारण गावकरी पेपर मी सगळं विदेश सूट होणार मला. म्हणजे विदेशी लोक सांगते आपल्याला पैसे पाठवत नाही, पैसे का बात करतो. महाराष्ट्र संस्थे का नाम जय भगवान है, डॉक्टर बापा योजना आहे. आज किती वर्षापासून चालू आहे योजना, पण कोणाकडे हात लावायचे काम नाही करत. मात्र देवाला पण सांगत नाही तुम्ही द्या मला, कारण देव देऊ शकत नाही, कर्म देऊ शकते. तरी पत्रकार संघाला धन्यवाद देतो. गेल्या वर्षी पण हजारो लोक होते इथे, मुले पण भरपूर होते. हे देव आहे, भविष्य नागरिक आहे, भविष्य कमिशन इथे होणार, भविष्य कलेक्टर याच्यामध्ये होणार, भविष्य चांगला नागरिक इथे होणार आहे. तो खास ध्यान ठेवा. भरपूर शक्ती आहे शिक्षकामध्ये. परवा मी राज्यपुराकडे गेलो खेळला, एक शिक्षक रिटायर होत होते. त्याचे वय मला वाटतं दिसत होती 50, पण रिटायर झाले मला काही कळत नाही कसं वय झालं. एकदम मस्त एवढी बॉडी. रिटायर झाला तो 5:30ला कार्यक्रम होता, सगळे स्टेज बनला होता, पण 20 लोकांचे, आणि ते बाल उभे होते ते विशेष. आणि मला 5:30च्या वेळेस 7:30 रस्त्यामध्ये काही लोक मंचावर उभे होते, मला घेऊन गेले त्याच्या घरी. आता घरी गेलो म्हणजे अर्धा जातो, मग ते बिचारे दोघे बाल आणि कार्यक्रम तुम्ही झाला एवढं मिळवला तू विचार पाहिजे नाही उभे तुला नाही तुम्ही येणार